नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आज आपण एका अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो ऐकायला थोडा हटके किंवा कदाचित धाडशी वाटेल, पण त्यामागे विज्ञानाचं एक खूप मोठं गुपित दडलंय. आपण अनेकदा विचार करतो की पुरुषांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्याला महागडा मेकअप, खूप भारी साड्या किंवा महागडे परफ्युम्स लागतात. पण मैत्रिणींनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की विज्ञानानुसार स्त्रीच्या शरीराचा एक असा नैसर्गिक सुवास असतो जो कोणत्याही ब्रँडेड परफ्यूमपेक्षा जास्त शक्तिशाली असतो आणि तो समोरच्या पुरुषाला अक्षरशः अस्वस्थ करू शकतो. हो, हे अगदी खरं आहे. आज आपण याच विषयावर खोलवर चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला अशा 7 वैज्ञानिक अट्रॅक्शन फॉर्म्युलाबद्दल सांगणार आहे जे तुमच्याकडे आधीपासूनच आहे, फक्त त्याकडे आपण कधी त्या नजरेने पाहिलं नाही. हे गुपित एकदा का आपल्याला कळलं की आपल्याला कोणामागे धावण्याची गरज पडणार नाही. उलट आपलं व्यक्तिमत्वच इतकं प्रभावी होईल की लोक आपल्याकडे आदराने आणि आकर्षणाने ओढले जातील. पण एक गोष्ट आधी स्पष्ट करते, हा संवाद म्हणजे कोणाला तरी भुलवण्यासाठी दिलेली टीप नाही, तर आपल्या नैसर्गिक शक्तीची आपल्याला ओळख करून देणं आणि त्यातून आपला स्वसन्मान कसा वाढेल हे पाहणं, हाच आपला मूळ उद्देश आहे. आता तुम्ही विचार करत असाल की तो कोणता सुवास आहे जो पुरुषांना इतका अस्वस्थ करतो. तर मैत्रिणींनो, विज्ञानाने हे सिद्ध केलंय की मानवी शरीरातून फेरोमोन्स नावाचे काही अदृश्य गंध बाहेर पडत असतात. हे गंध आपल्या नाकाला लगेच कळत नाही, पण ते थेट समोरच्या व्यक्तीच्या मेंदूतील हायपोथॅलेमस नावाच्या अशा भागावर परिणाम करतात जो भावना आणि आकर्षणाशी संबंधित असतो. स्वित्झर्लंड मधील एका प्रसिद्ध युनिव्हर्सिटीने केलेल्या एका रंजक रिसर्च मध्ये असं समोर आलं की पुरुषांना त्या स्त्रियांचा नैसर्गिक गंध सर्वात जास्त आकर्षित करतो ज्या त्याच्या व्हॅल्युशन किंवा मासिक पाळीच्या सायकल मधील एका विशिष्ट टप्प्यावर असतात. या काळात स्त्रीच्या शरीरातून जो गंध येतो तो समोरच्या पुरुषाच्या मेंदूत टेस्टोस्टेरोन नावाच्या हार्मोनची पातळी वेगाने वाढवतो. यामुळेच तो पुरुष तुमच्याकडे कळत नकळत खेचला जातो. हा एक प्रकारचा नैसर्गिक सिग्नल आहे जो सांगतो की तुम्ही निरोगी आहात. अनेकदा आपण हा नैसर्गिक सुवास दाबण्यासाठी खूप कडक वासाचे परफ्युम्स वापरतो, पण सायकोलॉजी सांगते की यामुळे पुरुषाचा मेंदू कन्फ्यूज होऊ शकतो. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही महागडे परफ्युम्स वापरणं बंद करावं, पण मैत्रिणींनो, तुमची स्वतःची त्वचा आणि तुमची नैसर्गिक स्वच्छता हीच तुमची खरी ओळख आहे. परफ्यूम लावताना तो तुमच्या नैसर्गिक गंधाला दाबायला नको, तर त्याला साथ देणारा असायला हवा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराचा आदर करता, संतुलित आहार घेता आणि तुमची वैयक्तिक स्वच्छता राखता, तेव्हा तुमचा हा नैसर्गिक सुवास अधिक प्रबळ होतो. हा गंध इतका शक्तिशाली असतो की एखादा पुरुष तुमच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या या वासाने जास्त काळ तुमच्या स्मरणात राहू शकतो. ही झाली पहिली आणि सर्वात गुप्त गोष्ट जी निसर्गाने आपल्याला बहाल केली आहे. पण आकर्षणाचं विज्ञान फक्त सुवासापाशीच थांबत नाही. तुम्ही कधी नोटीस केले का की काही रंग आपल्यावर इतके खुलून दिसतात की लोक सहज आपल्याकडे बघत राहतात. सायकोलॉजीमध्ये याला द रेड इफेक्ट म्हणतात. लाल रंग हा केवळ प्रेमाचं प्रतीक नाही, तर तो विज्ञानाच्या भाषेत फर्टिलिटी आणि शक्तीचा सिग्नल मानला जातो. उत्क्रांती विज्ञानानुसार लाल रंग हा रक्ताच्या अभिसरणाशी जोडलेला आहे. जेव्हा एखादी स्त्री उत्साही किंवा आकर्षित असते तेव्हा तिच्या गालावर आणि ओठांवर नैसर्गिक लालसरपणा येतो. पुरुषाच्या सबकॉन्शियस मनात हे कोडिंग बसलेलं असतं की लाल रंग म्हणजे उत्साहाने जवळीक. सायकोलॉजीचे अनेक अभ्यास सांगतात की जेव्हा एखादी स्त्री लाल रंगाचे कपडे घालते तेव्हा पुरुषाच्या मेंदूत रक्ताभिसरण वेगानं होतं आणि त्यांना ती स्त्री अधिक आकर्षक वाटते. एका प्रयोगात असं दिसून आलं की हॉटेलमध्ये लाल रंगाचा पोशाख घातलेल्या वेटर्सला पुरुष जास्त टिप देतात. पण इथे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लाल रंग घालण्याचा उद्देश कोणाला इम्प्रेस करणं नसावा, तर तो रंग तुमच्यातील पॉवर दर्शवतो. समजा तुम्ही एखाद्या महत्वाच्या मीटिंगला जाणार असाल किंवा एखाद्या कार्यक्रमात, तेव्हा एखादी साधी लाल टिकली किंवा लाल ओढणी देखील तेवढाच प्रभाव पाडू शकते जेवढा लाल ड्रेस. पण लक्षात ठेवा, कोणताही रंग घालताना तुमचा स्वतःचा कम्फर्ट आणि तुमचा स्वाभिमान सर्वात आधी येतो. जर तुम्हाला लाल रंगात कम्फर्टेबल वाटत नसेल तर त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघून आनंदी होता तेव्हा तो आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आणि मग तो रंग अधिक प्रभावी ठरतो. लाल रंग हा केवळ एक रंग नसून ते एक सायकोलॉजिकल अस्त्र आहे जे समोरच्याची नजर तुमच्यावर खिळून ठेवण्यासाठी पुरेसं असतं. आता रंगाच्या या जादूवरून आपण जर बोलण्याकडे वळलो तर तिथेही एक वेगळं विज्ञान काम करतं. आपण अनेकदा विचार करतो की पुरुषांना खूप बोल्ड किंवा खूप जोरात बोलणाऱ्या स्त्रिया आवडतात, पण सायकोलॉजी काहीतरी वेगळंच सांगते.
विज्ञानानुसार पुरुषांना स्त्रियांचा थोडा मऊ आणि नैसर्गिकरित्या असलेला हाय चीप आवाज जास्त आकर्षित करतो. असा आवाज ऐकल्यावर पुरुषाच्या मेंदूला स्त्रीमधील कोमलतेचा आणि स्त्रीतत्वाचा संदेश मिळतो. हे पूर्णपणे बायोलॉजिकल आहे. जेव्हा स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजन हार्मोनची पातळी जास्त असते तेव्हा तिचा आवाज अधिक मधुर आणि स्पष्ट होतो. पुरुषाच्या मेंदूत हे आवाज म्युझिक सारखे काम करतात आणि त्यांना एक प्रकारची मानसिक शांतता देतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचा आवाज मुद्दाम बदलून बोलावं किंवा लहान मुलासारखं आवाज काढावा. खरी जादू तेव्हा घडते जेव्हा तुम्ही तुमच्या आवाजात स्पष्टता आणि थोडा आत्मविश्वास ठेवता. जर तुम्ही खूप ओरडून बोलत असाल तर समोरच्याला तुमच्या शब्दापेक्षा तुमच्या आवाजाचा त्रास होऊ लागतो. याला सायकोलॉजीमध्ये ध्वनी प्रदूषण मानलं जातं, जे आकर्षण कमी करतं. त्याऐवजी जर तुम्ही शांतपणे शब्दांवर पकड ठेवून बोललात तर तुमचं म्हणणं जास्त प्रभावीपणे ऐकलं जातं. रोजच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किंवा बाहेर कोणाशीही संवाद साधता तेव्हा शब्दात प्रेमाचा ओलावा आणि आवाजात एक प्रकारची शांतता ठेवा. सायकोलॉजी सांगते की एखादी स्त्री जेव्हा खूप मृदू भाषेत पण ठामपणे बोलते तेव्हा पुरुषाचा तिच्याबद्दलचा आदर आणि आकर्षण दोन्ही वाढतं. तुमचा आवाज हे असं माध्यम आहे ज्यातून तुम्ही न सांगता तुमची संस्कृती आणि तुमचा स्वभाव समोरच्यापर्यंत पोहोचू शकता. आवाजाच्या या ओलाव्यासोबतच आपल्या चेहऱ्यावरचं एक छोटं पण शक्तिशाली शस्त्र म्हणजे आपलं हसू. मैत्रिणींनो, तुम्ही हजारो रुपयांचा मेकअप केला असेल, महागडे दागिने घातले असतील, पण जर तुमच्या चेहऱ्यावर हसू नसेल तर तो सगळा साजशृंगार फिका आहे. विज्ञानानुसार जेव्हा एखादी स्त्री मनापासून हसते तेव्हा समोरच्या पुरुषाच्या मेंदूतील आनंद देणारे केंद्र सक्रिय होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचं हसू त्याच्या मेंदूसाठी एखाद्या आनंदाच्या बक्षिसासारखं काम करतं. जेव्हा तो तुम्हाला हसताना बघतो तेव्हा त्याच्या मेंदूतून डोपामाइन नावाचं रसायन रिलीज होतं, ज्यामुळे त्याला तुमच्या सहवासात राहण्याची ओढ लागते. एका प्रसिद्ध सायकोलॉजिकल रिसर्च मध्ये असं सिद्ध झालंय की पुरुषांना परफेक्ट मेकअप केलेल्या गंभीर चेहऱ्याच्या स्त्रीपेक्षा मेकअप नसलेली पण हसमुख स्त्री कितीतरी पटीने जास्त सुंदर वाटते. कारण हसणं हे आरोग्याचं, सकारात्मकतेचं आणि उत्साहाचं लक्षण आहे. पण इथे पुन्हा स्वसन्मानाचा विषय येतो. तुमचं हसू हे कोणाला खुश करण्यासाठी दिलेलं उसने हसू किंवा फेक स्माइल नसावं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात छोटे छोटे आनंद शोधता, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा ते हसू तुमच्या डोळ्यात उतरतं. सायकोलॉजीमध्ये याला ड्युचेन स्माइल म्हणतात, जी खऱ्या आनंदाची स्माइल असते. डोळ्यातलं उतरलेलं हेच हसू खऱ्या अर्थाने समोरच्याला अस्वस्थ किंवा आकर्षित करू शकतं. त्यामुळे दिवसभरात कितीही टेन्शन असलं तरी आरशासमोर उभे राहून स्वतःला एक छान स्माइल द्या. तुमचं हसू हे तुमचं सर्वात मोठं अस्त्र आहे, जे समोरच्याच्या रागाला प्रेमात बदलण्याची ताकद ठेवतं. डोळ्यांच्या विषयावरूनच मला पुढचा एक खूप महत्वाचा अट्रॅक्शन फॉर्म्युला सांगायचा आहे, तो म्हणजे नजरेची भाषा किंवा आय कॉन्टॅक्ट. मैत्रिणींनो, म्हणतात ना की डोळे हे मनाचा आरसा असतात आणि विज्ञानाच्या भाषेत ते आकर्षणाचे सर्वात मोठे केंद्र आहेत. सायकोलॉजीमध्ये द 2 सेकंड रूल खूप प्रभावी मानला जातो. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी संवाद साधताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून सलग 2 ते 3 सेकंद पाहिलं आणि नंतर हलकसं हसून नजर फिरवली तर समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचा लव्ह हार्मोनची निर्मिती होते. या हार्मोनमुळे 2 व्यक्तींमध्ये बॉन्डिंग आणि विश्वास निर्माण होतो. थेट नजरेत नजर देऊन पाहणं हे कमालीच्या आत्मविश्वासाचं लक्षण आहे. पुरुषांना अशा स्त्रिया खूप आकर्षक वाटतात ज्या नजरा चोरत नाही. नजर चोरणं हे भीतीचं किंवा संकोचाचं लक्षण मानलं जातं, तर डोळ्यात बघणं हे इक्वल लेवलवर संवाद साधण्याचं लक्षण आहे. याचा प्रॅक्टिकल वापर करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कुणाला तरी स्टिअर किंवा घोरणं नसावं, कारण त्याने समोरची व्यक्ती अस्वस्थ होऊ शकते. त्याऐवजी तो एक सन्मानपूर्वक आणि ठाम संवाद असावा. जेव्हा तुम्ही नजर भिडवून बोलता तेव्हा तुम्ही हे दाखवून देता की तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम आहात. तुमची नजर तुमचा स्वाभिमान दर्शवते. सायकोलॉजी सांगते की डोळ्यांमधून निघणारे अदृश्य लहरी समोरच्या व्यक्तीला तुमच्या प्रभावाखाली आणू शकतात. ज्या स्त्रीची नजर स्थिर आणि प्रेमळ असते तिची व्हॅल्यू लोकांच्या नजरेत आपोआप वाढते. आता हे सगळं झालं मनाचं आणि भावनेचं, पण विज्ञानाने शरीरशास्त्राच्या बाबतीतही काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. विज्ञानामध्ये गोल्ड रेशो किंवा वेस्ट टू हिप रेशो नावाचा एक प्रकार असतो. हे ऐकायला थोडं तांत्रिक वाटेल, पण यामागे खूप जुनं जैविक कारण आहे.
पुरुषाचा मेंदू कळत न कळत स्त्रीच्या शारीरिक रचनेवरून तिच्या आरोग्याच्या आणि तिच्यातील इस्ट्रोजन हार्मोनचा अंदाज घेत असतो. आता इथे अनेकांचा गैरसमज असतो की पुरुषांना फक्त झिरो फिगर किंवा टीव्हीवर दिसणाऱ्या अभिनेत्रीसारखं शरीर आवडतं. पण मैत्रिणींनो, विज्ञानाचं म्हणणं याच्या अगदी उलट आहे. निसर्गाने स्त्रीचं शरीर एका विशिष्ट वळणात बनवलं आहे, जे तिच्या आरोग्याचं प्रतीक आहे. सायकोलॉजी सांगते की ज्या स्त्रिया आपल्या आरोग्याची काळजी घेतात, ज्यांच्या शरीरयष्टीत एक नैसर्गिक डोल आहे, त्या पुरुषांना जास्त आकर्षित करतात. याचा अर्थ असा की आपण स्वतःच्या शरीराचा तिरस्कार न करता ते फिट कसं राहील यावर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही खूप सडपातळ असा किंवा थोडे जाडजूड, तुमचं आरोग्य आणि तुमच्या हालचालीमधील ग्रेस जास्त महत्वाचा असतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराचा स्वीकार करता आणि योगासन किंवा व्यायामातून ते लवचिक ठेवता, तेव्हा तुमच्या शरीरातून एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते. स्वतःच्या शरीर यष्टीचा अभिमान बाळगा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराला आदराने पाहता, तेव्हा जगही तुम्हाला त्याच नजरेने पाहतं. हे विज्ञान आहे की निरोगी शरीर हे नेहमीच आकर्षणाचं केंद्र असतं. शेवटी या सगळ्यात सर्वात मोठा आणि अंतिम अट्रॅक्शन फॉर्म्युला जो ह्या 7 गोष्टींना एकत्र बांधतो, तो म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं स्वतत्व. सायकोलॉजीनुसार एखादी स्त्री कितीही सुंदर असली, तिने लाल रंग घातला असला किंवा तिने फेरोमोन्सचा वापर केला असला, तरी जर तिच्याकडे स्वतःचा आत्मविश्वास नसेल, तर तिचं आकर्षण काही क्षणातच कमी होतं. पुरुषांना अशा स्त्रियांची ओढ जास्त वाटते, ज्या स्वतःच्या पायावर उभ्या असतात, ज्यांना स्वतःचे छंद असतात आणि ज्यांचा स्वतःचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. आत्मविश्वास हा असा सुवास आहे जो कुणालाच दिसत नाही, पण तो सर्वांना जाणवतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वप्नासाठी लढता, जेव्हा तुम्ही कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतःचे निर्णय घेता, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व एखाद्या चुंबकीय शक्तीसारखं बनतं. स्वसन्मान म्हणजे स्वतःला कमी लेखणं बंद करणं, स्वतःची व्हॅल्यू स्वतः करा. सायकोलॉजी सांगते की कॉन्फिडन्समुळे शरीरातून एक वेगळा ओरा तयार होतो. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या तत्वावर ठाम असते, तेव्हा पुरुष तिला जिंकण्यासाठी अधिक प्रयत्न करतो, कारण तिला मिळवणं हे त्याच्यासाठी एक अचिव्हमेंट असतं. तुमचं स्वावलंबी असणं आणि तुमचा स्वाभिमान हाच तुमचा सर्वात मोठा आणि कायमस्वरूपी अट्रॅक्शन फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला ज्या नजरेने पाहता, जग तुम्हाला त्याच नजरेने पाहायला सुरुवात करतं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी ज्या एका सुवासाबद्दल सस्पेन्स ठेवला होता, तो सुवास म्हणजे तुमच्या नैसर्गिक गंधाचा आणि तुमच्या आत्मविश्वासाचा एक असा संगम आहे, जो विज्ञानानेही मान्य केला आहे. आपण पाहिलेले 7 फॉर्म्युले आपल्याला हेच शिकवतात की सौंदर्याच्या व्याख्या या फक्त बाहेरून नसून त्या आपल्या आतल्या विज्ञानाशी जोडल्या आहे. कुणाला आकर्षित करण्यासाठी स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःला अधिक चांगलं आणि समृद्ध कसं बनवता येईल यावर लक्ष द्या. निसर्गाने आपल्याला जे दिले त्याचा अभिमान बाळगा. स्वतःवर मनापासून प्रेम करा, कारण जे स्वतःवर प्रेम करतात, संपूर्ण जग त्याच्याकडे आकर्षित होतं. तुम्हाला आजचा वैज्ञानिक आणि मैत्रीपूर्ण संवाद कसा वाटला? या 7 पैकी कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त पटली आणि तुम्ही ती तुमच्या आयुष्यात नक्की वापरून पहा, हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्कीच आवडेल. आणि हो, जर तुम्हाला असं वाटत असेल की या माहितीमुळे तुमच्या एखाद्या मैत्रिणीला फायदा होईल, तर तिला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशात रंजक आणि सायकोलॉजिकल रहस्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा आणि कायम आनंदी राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि क्रांतिकारी विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.